वाह, चालू करायचा. नेट स्पीड, ऑडियो वीडियो क्लियर है क्या रे सबको? नेट स्पीड अभी सुपर है रे. कंप्यूटर को मैंने क्लीन किया है कल. कंप्यूटर को कल क्लीन किया है, पूरा 3-4 घंटा लगा उसको रिसेट किया है. अभी देखो सबको भी क्लियर है, सबको क्लियर है, कोई प्रॉब्लम नहीं. चलो वाह, काय काय चालू झाले मग आपलं. बस बस चलो, काय काय झालंय मग आपलं बघा. एक झालंय लेटंट हीट. पहिलं मेन कन्सेप्ट काय झाली, लेटंट हीट. एकदम इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, डिफिकल्ट चॅप्टर आहे अंडरस्टँड करायला. समजावून घ्या व्यवस्थित. पहिला आहे लेटंट हीट. लेटंट हीट मध्ये काय, लेटंट हीट कधी द्यायची, मेल्टिंग पॉइंटला आणि बॉइलिंग पॉइंटला. मग मेल्टिंग पॉइंटला काय होतंय, टेम्परेचर रिमेन्स सेम बट फेज चेंजेस, सॉलिड बिकम्स लिक्विड. मेल्टिंग पॉइंटला काय होतंय, सॉलिड बिकम्स लिक्विड, फेज चेंजेस बट टेम्परेचर रिमेन्स सेम. टेम्परेचर 0 डिग्रीज राहते. आईस साठी, आईस वॉटर मध्ये कन्वर्ट होताना टेम्परेचर 0 राहते. पण टेम्परेचर जरी 0 राहत असला तरी पण हीट द्यायला लागते आईसला वॉटर मध्ये कन्वर्ट करायला. even if temperature remains same, we have to provide heat. That provided heat is called latent heat of fusion. but latent heat vaporization ला पण लागते. पाण्याचं वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट करायला, पाण्याचं वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट करायला 100 डिग्रीचं पाणी 100 डिग्रीच्या वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट करायला हीट द्यावी लागते. 100 डिग्रीचं पाणी 100 डिग्रीच्या वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट करायला हीट द्यावी लागते. 100 आहे, टेम्परेचर इज सेम, बट इवन इफ टेम्परेचर इज सेम, फॉर फेज चेंज व्हेन वॉटर बिकम्स वेपर, when water gets converted into vapor, we have to provide heat, and that heat is called latent heat. That heat is called latent heat. साउंड में प्रॉब्लम किस किस को है रे? साउंड में कुछ प्रॉब्लम है क्या, कुछ प्रॉब्लम नहीं है? साउंड में प्रॉब्लम है क्या किसी को? एक तो स्टूडेंट को है, बोलो. बाकी किसी को प्रॉब्लम है क्या साउंड में? नहीं रे, तुम एक दो लोगों को ही प्रॉब्लम है, बाकी किसी को साउंड में प्रॉब्लम नहीं है. बाकी किसी को साउंड में प्रॉब्लम नहीं है. ठीक है. नेट का स्पीड देखो, उस पर भी साउंड डिपेंड करता है. अभी अपना सब अच्छा है. ठीक है, ठीक. हेडफोन यूज करो थोड़ा. तो लेटेंट हीट हो गया. फेज चेंज होताना, फेज चेंज होताना जी पण हीट द्यायला लागणार, दॅट इज लेटेंट हीट. एक कन्सेप्ट पहिली. दुसरी झाली रेजिलेशन. दुसरी कन्सेप्ट काय झाली, रेजिलेशन. मग रेजिलेशन काय असतंय, रेजिलेशन काय असते, रेजिलेशन म्हणजे काय, बिकॉज ऑफ प्रेशर आइस मेल्ट्स, and when pressure is removed, again that water again gets converted into ice. because of pressure ice काय होते, मेल्ट होते. प्रेशर काढलं की ते मेल्ट झालेलं आईस परत आईस बनते. मेल्ट झालेलं आईस परत आईस बनते, त्याला बोलायचं रेजिलेशन. दोन आईसचे क्यूब्स घेतले आणि जवळ घेतले आणि एकमेकांवर प्रेस केले, असे एकमेकांवर प्रेस केले. जास्त प्रेस करू नका, खालून काय ते बाहेर यायचं. काय थोडं हळू प्रेस करा, ऐसे जोरात प्रेस नहीं करायचं. काय चालू करो, क्या चालू करो बोल रहा है रे? इधर एक आइस लिया, इधर एक आइस लिया, दोनों को लगाया और प्रेस किया. प्रेस किया तो क्या होता है, इधर का थोड़ा आइस, यहाँ का थोड़ा आइस मेल्ट होता है और इधर का भी आइस मेल्ट होता है, और ये वाटर इस वाटर के अंदर मिक्स होता है. और प्रेशर छोड़ दिया
तो वापस से वो सॉलिडिफाई होता है, आइस बनता है, तो फिर चिपकता है। इसको बोलते हैं रेजुलेशन। इसको क्या बोलते हैं? रेजुलेशन। ठीक है, तो इसमें क्या है, यूज योर ब्रेन पावर में 2 क्वेश्चन है, उसमें मुझे थोड़ा प्रॉब्लम है, उसके आंसर्स में तुम लोगों को कल थोड़ा सर्च करना पड़ेगा, मुझे कल बोलता हूँ। यूज योर ब्रेन पावर में 3 क्वेश्चन है, दूसरा और तीसरा। पहला क्वेश्चन तो अपना हो गया। इन द अबव एक्सपेरिमेंट द वायर मूव्स थ्रू द आइस स्लैब, हाउएवर द आइस स्लैब डज नॉट ब्रेक। क्यों ब्रेक नहीं होता? वायर के नीचे वाला पार्ट आइस का वाटर में कन्वर्ट होता है, वाटर के थ्रू जाता है, और जब वायर नीचे जाता है तब ऊपर का प्रेशर खत्म होता है, और प्रेशर खत्म तो वापस क्या होता है? वापस वॉटर गेट्स कन्वर्टेड इनटू आइस। म्हणून ते काय होते, दोन्ही ती वायर खाली 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 जाताना ते काय बर्फाचा 2 तुकडे बनत नाही, एकच तुकडा राहते। ठीक आहे, चलो दुसरा आणि तिसरा क्वेश्चन मी उद्या सांगतो। डेफिनेशन ऑफ रेज्युलेशन आहे, पाहिजे असले तर लिहून घ्या। चला, डेफिनेशन ऑफ रेज्युलेशन बघा। The phenomenon in which ice converts to liquid due to applied pressure and then reconverts to ice once the pressure is removed is called regulation. Is called regulation. पुस्तकात आहे ते टेबल आहे का, त्याच्या बाजूला डेफिनेशन आहे, ब्लॅक बोल्ड मध्ये नाही पण आहे डेफिनेशन पुस्तकात। ठीक आहे, बुक असेल तर तिथेच अंडरलाईन करून घ्या, बुक मध्ये आहे डेफिनेशन। नेक्स्ट पॉइंट, पहिलं झालं लेटेंट हीट, नेक्स्ट झालं रेज्युलेशन, थर्ड anomalous behavior of water, तिसरा पॉइंट, पुढचा पॉइंट लिहा, anomalous behavior of water लिहा, तीसरा पॉइंट लिहा, anomalous behavior of water। anomalous, MA, anomalous behavior of water। anomalous behavior of water। ठीक है, तो ये anomalous behavior क्या है मैं बोलता हूं। अरे काय हिंदी सारखं व्हायला। anomalous behavior काय आहे ते मी सांगतो, आणि त्याच्यानंतर मग एक होप्स एक्सपेरिमेंट आहे, ते एक्सपेरिमेंट पण बघूया। anomalous behavior काय आहे ते मी सांगतो, मग एक होप्स एक्सपेरिमेंट आहे ते पण बघूया। ठीक आहे, बाकीच्या मटेरियल्सला जसं होते त्याच्यापेक्षा थोडं वेगळं वॉटर बरोबर बिहेवियर आहे। बाकीच्या मटेरियल्सचं जे बिहेवियर आहे त्याच्यापेक्षा वॉटरचं बिहेवियर काय थोडं वेगळं आहे। तर बघा काय होतं, कोणतं पण लिक्विड आहे, टेम्परेचर जसं जसं डिक्रीज होतंय त्याचं व्हॉल्यूम काय होते, डिक्रीजच होते, आणि डेन्सिटी काय होते, इन्क्रीजच होते। कोणतं पण लिक्विड घ्या, आणि असं आपल्याला वाटतंय, पण असं आपलं नॉर्मल लॉजिक डोक्यातलं पण असंच काम करते। काय वाटतंय आपल्याला, कशाला पण थंड केलं, टेम्परेचर डिक्रीज केलं तर त्याचं व्हॉल्यूम श्रिंक होईल, व्हॉल्यूम कमी 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 होईल। व्हॉल्यूम श्रिंक झालं, व्हॉल्यूम कमी झालं, मास तर कमी होत नाही। समजा हे वॉटर आहे, या वॉटरला थंड केलं तर याचं व्हॉल्यूम थोडं कमी होते, खूप कमी होत नाही, थोडं कमी होईल। व्हॉल्यूम कमी झालं पण याचं वजन, वॉटरचं मास तर सेम राहणार, मास सेम आणि व्हॉल्यूम कमी म्हणजे डेन्सिटी वाढणार। डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम, मास सेम आणि व्हॉल्यूम कमी झाली म्हणजे डेन्सिटी वाढणार। म्हणजे टेम्परेचर या वॉटरचं टेम्परेचर जसं जसं कमी होईल, तस तसं काय होतंय,
टेम्परेचर जसं कमी होईल तसं काय होतंय व्हॉल्यूम डिक्रीजेस, त्याचं व्हॉल्यूम कमी होत आहे आणि डेन्सिटी वाढणार. हे नॉर्मल बिहेवियर आहे. सगळ्याच मटेरियलला असं व्हायला पाहिजे, सर्वच मटेरियल्सला असं व्हायला पाहिजे. पण ऍक्च्युली असं होते काय? सर्वच मटेरियल्सला असं व्हायला पाहिजे पण ऍक्च्युली असं होतंय का? ऍक्च्युली असं होत नाही. ऍक्च्युली थोडं डिफरंट होते. ऍक्च्युली असं होतंय का? नाही नाही, ऍक्च्युली असं होत नाही. ऍक्च्युली थोडं डिफरंट होते. काय डिफरंट होते बघा. जसं जसं पाण्याला थंड करणार, जसं जसं पाण्याला आपण कूल करणार, व्हॉल्यूम कमी होते आणि डेन्सिटी वाढते. कधीपर्यंत? अप टू 4 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्रीचं पाणी 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत येईपर्यंत असंच बिहेव करते. काही चुकत नाही पाण्याचं. पाण्याला थंड करताना काय होतंय, पाणीचं व्हॉल्यूम कमी कमी खूप कमी होत नाही, दिसण्यासारखं थोडं कमी होते म्हणून आपल्याला दिसत नाही. पाण्याचं व्हॉल्यूम कमी 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 कॉन्ट्रॅक्ट होतंय, व्हॉल्यूम कमी होते, व्हॉल्यूम कमी झाली की डेन्सिटी वाढणार. But this happens only up to 4 degrees Celsius. This is called normal behavior. This is normal behavior. But if we cool water below 4 degrees Celsius, then ulta happens. 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर कूल केलं तर मग लफडा होते. त्याला बोलायचं अनॉमलस बिहेवियर. त्याला काय बोलायचं? अनॉमलस बिहेवियर. 4 डिग्रीच्या खाली काय होते? 4 डिग्री पासून 0 डिग्री पर्यंत जातात. 4 डिग्री टू 0 डिग्री काय होते? जसं टेम्परेचर कमी होते उलट व्हायला चालू होते. जसं टेम्परेचर कमी होते 4 डिग्रीच्या खाली तसं व्हॉल्यूम कमी होत नाही, पस व्हॉल्यूम वाढायला चालू होते. उलटा गेम होते. तसं काय होते? व्हॉल्यूम इन्क्रीजेस. जसं टेम्परेचर याच्या खाली आणखीन कमी होते तसं व्हॉल्यूम कमी व्हायचं राहिलं, आता वाढायला चालू होते. व्हॉल्यूम इन्क्रीजेस. ओके, काय होते मग? व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आणि व्हॉल्यूम वाढलं म्हणजे डेन्सिटी काय होती? डेन्सिटी कमी होती. व्हॉल्यूम वाढलं म्हणजे डेन्सिटी काय होती? कमी होती. म्हणून काय असते? आईस हलका असते, डेन्सिटी कमी असते. 4 डिग्रीच्या खाली उलट काम होते. म्हणून काय होते? आईस वॉटर पेक्षा हलका असते. बाकीच्या मटेरियल्स मध्ये तसं नसते. समजा मोल्टन आपण आयन घेतलं, वितळलेलं लोखंड घेतलं आणि त्याच्यात एक लोखंडाचा तुकडा टाकला तर ते तरंगत नाही, त्याच्यात खाली तळाला जाऊन बसते. मोल्टन आयन घेतलं आणि त्याच्यात एक आयनचा पीस घेतला, आयनचा एक क्यूब घेतला आणि ते त्याच्यात टाकला तर ते तरंगत नाही, त्याच्यात ते खाली जाऊन बसते. ते नॉर्मल बिहेवियर आहे. वॉटरचं सगळं लफडा बिहेवियर आहे. वॉटरचं काय होतंय? आईस घेतला आणि ते वॉटर मध्ये टाकला तर आईस खाली जात नाही, तळाला जात नाही, आईस तरंगतंय. तो हे दिस बिहेवियर इज कॉल्ड इथलं बिहेवियर. This is called anomalous behavior of water. टेम्परेचर कमी झालं की व्हॉल्यूम कमी व्हायला पाहिजे. व्हेरी गुड. पण होतंय का? बिलो 4 डिग्री सेल्सिअस दिस डज नॉट हॅपन. टेम्परेचर कमी झालं तर व्हॉल्यूम वाढतंय, हलकं व्हायला चालू होते. टेम्परेचर कमी होईल तसं हलकं होतंय, तर टेम्परेचर कमी होईल तसं जड होतंय. दिस इज कॉल्ड anomalous behavior of water. चला ही डायग्राम काढा आणि याला म्हणते anomalous behavior. एरो करून लिहा. चला चलो याला लिहून ठेवा. चला ड्रॉइंग झाली का? झालं का? बिलो 4 anomalous behavior काय आहे? एकदम शॉर्ट मध्ये देतो मी. बिलो 4 डिग्री सेल्सिअस, बिलो 4 डिग्री सेल्सिअस as temperature decreases, below 4 degrees Celsius as temperature decreases, below 4 degrees Celsius as temperature decreases,
volume of water increases. Volume of water increases below 4 degrees Celsius as temperature decreases. Volume of water increases and its density decreases. And its density decreases. This is called anomalous behavior. And its density decreases. This is called anomalous behavior. हा व्हॉल्यूम कमी जास्त होतोय, नंबर ऑफ पार्टिकल सेमच राहणार, म्हणून तर मास सेम राहते. मास सेमच आहे, इकडे पण मास सेमच राहते. मासचं कुठे मी सांगितलं बदलते, मास सेम राहणार, व्हॉल्यूम फक्त चेंज होणार. दोन पार्टिकल्स मधलं डिस्टन्स इथं काय होते, कमी कमी होत जाते. पार्टिकल्स म्हणजे मॉलिक्युल्स, इथं दोन मॉलिक्युल्स मधलं डिस्टन्स वाढत वाढत जाते. तेवढेच मॉलिक्युल्स पण फुगून बसणार. अरे हे 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 कृष्णा, हे कृष्णा काय लावलं रे तिथं वर? इथं काय होते, जसं जसं थंड होईल तसं कॉन्ट्रॅक्ट होऊन बसणार वॉटर, आणि इथं जसं जसं थंड होईल तसं वॉटर कसं असं फुगून बसणार असं. ओके, चल याला बोलायचं अनॉमलस बिहेवियर. मग अनॉमलस बिहेवियर वर एक एक्सपेरिमेंट आहे. अनॉमलस बिहेवियर वर एक एक्सपेरिमेंट आहे. काय नाव त्याचं? होप्स ॲपॅरेटस. चल, होप्स ॲपॅरेटस काय असते ते आपण एकदा बघू आता. चल, हे झालं इथपर्यंत. नेक्स्ट पॉइंटला होप्स ॲपॅरेटस. होप्स ॲपॅरेटस. होप्स ॲपॅरेटस. ठीक आहे, त्या ॲपॅरेटसची मी ड्रॉइंग करेपर्यंत परत एकदा जॉईन करा. मग मध्ये आपल्याला लेक्चर बंद करायची गरज नाही, एकदा हे कन्सेप्ट चालू केली परत रिजॉईन करा, पुढची कन्सेप्ट बघूया. ठीक आहे, होप्स ॲपॅरेटस एकदम इम्पॉर्टंट आहे, थोडं डिफिकल्ट आहे समजायला. बघू होप्स ॲपॅरेटस काय, परत एकदा जॉईन करा.